नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा जो ब्लॉग होणार आहे ट्रॅव्हलिंगचा म्हणजे भारतीय रेल्वेचा आपला हा आजचा ब्लॉग होणार आहे। तर मित्रांनो, मी सध्या आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ भागात अंतर्गत येणारं हे शेगाव रेल्वे स्थानक आहे। तुम्हाला पाठीमागे दिसत असेल हे ते रेल्वे स्थानक आहे आणि आजचा आपला जो प्रवास होणार आहे तो होणार 11:26 अमरावती पुणे एक्सप्रेस या गाडीने। तर ती गाडी जी आहे मित्रांनो या ठिकाणी 12:30 वाजता या ठिकाणी येते आणि आता रात्रीचे वाजले 11:30। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, म्हणजे या ठिकाणी गर्दी आहे बघा, पाठीमागे पण तुम्हाला दिसत असेल। तर चला आपण सरळ प्लॅटफॉर्मला जाऊया, कारण गाडी बडनेरा या ठिकाणून निघालेली आहे। तर चला लवकर जाऊया। तर बघा या ठिकाणी रात्री पाऊस पडलाय मित्रांनो। जर तुम्ही शेगावला जर आलात तर या ठिकाणी बघा तुम्हाला शेगाव संस्थांची ही बस दिसेल, जी परिपूर्ण फ्री असते बघा। या ठिकाणी उभी असते श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, त्या ट्रस्टची ही गाडी बघा। आणि बघा अशा काही प्रकारचं हे शेगाव रेल्वे स्थानक आहे। बाहेरून म्हणजे रात्रीचा असा काही प्रकारचा स्टेशनचा व्ह्यू आहे। आपण फटाकसे तिकीट काढून घेऊ। तर मित्रांनो, आपलं शेगाव ते पुणे जंक्शन जनरल कोचचं आपलं तिकीट पडलं आहे 200 रुपये बघा, सुपरफास्ट। तर आपण सरळ इथून प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला जाऊया। 1ला ती गाडी येणार आहे। तर मित्रांनो, मी तिकडनं आलो होतो पुण्यावरून शक्यतो मी आहे की नाही अगोदर महाराष्ट्र एक्सप्रेसनं यायचो। 11:39 महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीने जास्त प्रवास करतो। पण काय होतं माहिती आहे का, त्या गाडीमध्ये गर्दी एवढी खतरनाक की विचारू नका। आणि सुट्ट्यांचं कसं राहते असं कन्फर्म नसते ना। आता आपण जनरल आपलं स्लीपर किंवा रिझर्वेशन काढलं असतं, ते जे कोचेस आहेत स्लीपरचे नाही, जनरल जे कोचेस आहेत ते इंजिनपासून 4 कोचेस असतात, म्हणजे समोर असतात। आपण पुण्याकडनं जर इकडे आलो, विदर्भात जर आपण एंटर होतो तर ते कोचेस आहे की नाही पाठीमागच्या साईडने असतात, म्हणजे जे ट्रेन मॅनेजर असतात त्या साईडने असतात। आणि इकडनं जाताना इंजिनच्या साईडनं म्हणजे इंजिन, त्यानंतर मग ते 4 कोचेस असतात। तर आपल्याला समोर जावं लागेल आणि त्यानंतर ते कोचेस स्टार्ट होतील। आपण जर मागे थांबलो तर मागे एसीचे डबे असतात, एसी नंतर स्लीपर असतात, नंतर ते चेअरचे असतात म्हणजे जे रिझर्वेशन असतात, त्यानंतर लागतात मग जनरल। तर आपण इकडे थांबू, धावपळ व्हायची शक्यता नाही। तर बघा संपूर्ण या ठिकाणी पूर्ण प्रवासी कमी असल्यामुळे काय माहिती आहे का, गर्दी पण कमी आहे। नाही तर गर्दी जास्त असली तर गाव हे एक धार्मिक शहर आहे, म्हणजे धार्मिक ठिकाण तुम्ही म्हणू शकता। श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या ठिकाणी दररोजचा जर विचार केला तर दररोज या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। तर या ठिकाणी बघा, हा तुम्हाला हा इकडचा जो प्लॅटफॉर्म दिसतो हा नवीन बनला आहे। वरतून हा जो दिसतो हा ब्रिज हा पण नवीन बनला आहे। अगोदर काय माहिती आहे की नाही, पाठीमागे तो जुना आहे तो होता। आणि या ठिकाणी म्हणजे बरेचसे असे अपघात व्हायचे, म्हणजे बरेचसे या ठिकाणी ॲक्सिडेंट व्हायचे। म्हणजे कसं प्रवासी या ठिकाणी उतरायचे आणि नंतर असे जायचे तिकडनं, खूप गर्दी व्हायची। मग लोक काय करायचे माहिती आहे, इकडनं मालगाडी राहायच्या या ठिकाणी उभ्या आणि लोक इकडनं घुसायचे आणि तिकडनं पडायचे। तर या ठिकाणी माहिती आहे का मागे म्हणजे बरेच ॲक्सिडेंट झाले होते। आणि त्याकरता मध्य रेल्वेने इकडनं हा प्लॅटफॉर्म नवीन तयार केला, म्हणजे जे मेमू गाड्या असतात त्या तिकडनं येतात तशा, आणि जे प्रवासी असतात त्यांना इकडनं वरतून पण जाण्याची व्यवस्था आहे, वर इकडनं आणि तिकडनं पण जाण्याची व्यवस्था आहे। तर तुम्ही पण या ठिकाणी जर आलात तर नक्कीच ह्या ब्रिजचा नक्की वापर करा। इकडून खालून जाऊ नका बघा, हे धोक्याचं आहे। इकडनं सुसाट गाड्या जातात, इकडनं कसं ह्या प्लॅटफॉर्मला टर्न आहे, त्यामुळे पाठीमागून जे गाडी तर दिसत नाही, समोर पण बघा टर्न आहे। त्याकरिता तुम्ही जर या ठिकाणी आलात तर नक्कीच या ब्रिजचा वापर करा, जो मध्य रेल्वेनं बांधून दिला आहे। असं खालतून म्हणजे हे बघ, हे तुमच्या जीवावर पण बुद्धी शकते। तुम्ही जर असं खालून गेले, तिकडनं जर गाडी आली तर हा जो खालचा स्पेस आहे हा खूप उंच आहे। तर तुम्ही असं स्वतःची जीव धोक्यात टाकू नका। सरकारने किंवा मध्य रेल्वेने आपल्या सोयीसाठीच हे सर्व केलं आहे। आणि कृपया करून अशा ठिकाणी अशा स्पेसला किंवा एवढं स्वच्छ सुंदर असं स्टेशन आहे या ठिकाणी घाण करू नका, गंदगी करू नका। 5253 हावडा पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस and I am on platform number 5. कृपया लक्ष द्या, 1210 हावडा पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आले आहे। कृपया लक्ष द्या, 1102 6 11 पुणे एक्सप्रेस
तर मित्रांनो 12:55 आपली जी गाडी आहे ती शेगाव स्थानकाहून निघाली आहे बघा. आणि या ठिकाणी बघा हा आरसा लावला आहे, खूप क्लीन स्वच्छ आहे, चांगलं आहे. आणि इकडचा जे हा कोच आहे हा चेअरचा कोच आहे बघा, मला लावण्याचा प्रयत्न करतो. चेअर कोच आहे ते, मला ते रिझर्वेशन असते. आणि आपला हा जनरलचा कोच आहे. आता हा जनरलचा कोच असल्यामुळे बघा या ठिकाणी प्रत्येक सीटर प्रत्येक व्यक्ती झोपलेली आहे. आता लोक बघा त्या ठिकाणी उभी पण आहेत. या ठिकाणी जर त्यांना काही बोलण्याचा प्रयत्न करायला द्यायला लागेल, या ठिकाणी लगेच भांडण होण्याचे चान्सेस आहेत बघा. एवढं झोपले. तर मित्रांनो आपली जी अमरावती पुणे एक्सप्रेस जी गाडी आहे ती पोहोचली आहे. आता जे म्हणजे वाजले 3 वाजले बघा. 2:25 टायमिंगची या स्टेशनला गाडीचा टायमिंग आहे. आणि ही गाडी पोहोचली आहे सध्या 3 वाजले. 3 वाजता पोहोचले भुसावळला, जे की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं रेल्वेचं जंक्शन आहे. तुम्ही जर या ठिकाणी आला असाल तर बघा किती मोठं जंक्शन आहे बघा. इकडे पण प्लॅटफॉर्म आहे आणि त्या साईडमध्ये प्लॅटफॉर्म आहे. अगोदर या ठिकाणी 7 प्लॅटफॉर्म होते, आता एक नवीन एक प्लॅटफॉर्म तयार केला. 8 म्हणजे एकूण असे 8 प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहेत. या स्टेशन पर डे शेकडो गाड्या जात असतात बघा. इकडनं नागपूर लाईननं वेगळ्या गाड्या जातात, त्यानंतर खंडवा लाईननं वेगळ्या गाड्या जात असतात, त्यानंतर इकडे पाठीमागे जातात मुंबई लाईनने. आणि तुम्ही इकडे बघू शकता हे पण या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत आणि पाठीमागे पण रेल्वेचे प्लॅटफॉर्म आहेत. आणि आता हे रेल्वेचे लोको पायलट चालले त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी जे डिझेल लोकोमोटिव्ह असतात त्या डिझेल लोकोमोटिव्ह जे डिझेल असते ते पण या ठिकाणी भरले जाते. आणि ट्रेन सिग्नल भेटला आहे आपल्या जे रेल्वे मला ठिकाणी माहिती. तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो आपली जी आजची गाडी आहे अमरावती पुणे एक्सप्रेस, या गाडीला आजचं जे इंजिन लागेल आहे लोकोमोटिव्ह ते WAP वॅप 7 एकदम ताकददार इंजिन लागेल आहे बघा. इंजिनच्या साईडला एक जनरेटर कार आहे. नंतर हे सेकंड हा स्टॉप होता, म्हणजे जे मोठं जंक्शन आहे. याच्या अगोदर पण स्टेशन आले पण ते छोटे छोटे होते, पण हे जे मेन स्टेशन आहे मनमाड मुंबई एक लाईन जाते, मनमाड भुसावळ दुसरी लाईन जाते, मनमाड संभाजीनगर एक लाईन जाते आणि मनमाड पुणे एक लाईन जाते. म्हणजे 4 लाईन इथून जातात, त्यामुळे याला जंक्शन म्हणतात. आणि मनमाड हे जंक्शन आहे हे नाशिक जिल्ह्यातलं सर्वात मोठं जंक्शन आहे. भुसावळनंतर याचा नंबर लागतो. आणि त्याच्यानंतर आपण आता हे जी आपली जी गाडी आहे अमरावती पुणे हे दौंड मार्गे पुणे जाणार आहे. सरळ जी लाईन जाते मनमाड मुंबई त्या दिशेने जाणार, तर डाव्या साईडला ही टर्न होणार आहे, जे की अंकाई जो आपला अंकाई फोर्ट आहे त्या रूटने जाणार आहे बघा. आता हा सूर्यप्रकाश म्हणजे जर उजाडला, दिवस जर उजाडून जर आला तर तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल अंकाई किल्ला.
पिओ बढ़िया ताजा चाय, चाय पी लो गरम गरम, चाय आ गई गरम। तर मित्रांनो, आपली गाडी जी आहे अमरावती पुणे एक्सप्रेस ती येऊन पोचली आहे अहमदनगर स्टेशनला. म्हणजे आता सकाळचे वाजले 9:10 झाले. गाडी 30 मिनिट लेट चालते. या स्टेशनपासून आता नवीन एक रेल्वे लाईन तयार झालेली आहे. ते म्हणजे एक अहमदनगरपासून दौंड लाईन म्हणजे पुणेकडे जाते आणि दुसरी जाते ते आष्टीकडे. तर मित्रांनो, आपला 11:26 अमरावती पुणे एक्सप्रेस या गाडीचा असा प्रकारचा हा आजचा ब्लॉग होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी, अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.